नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. महाराष्ट्रातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी बोलणं अनिवार्य करण्यासाठी राज्य सरकारने आज एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली विविध रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी सहमती दर्शवली की महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना मराठी बोलणं आवश्यक आहे आणि यासाठी त्यांना काही वेळ मिळावा अशी मागणी केली आहे. काही संघटनांनी 3 महिने, 6 महिने तर काहींनी 1 वर्षाची मुदत मागितली आहे. तथापि प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं की मुदतवाढ विचारात घेतली जाईल, पण मुजोरी चालणार नाही. त्यांनी सांगितलं की सरकारला कोणाच्याही रोजीरोटीवर पाय ठेवायचा नाहीये, पण जर व्यवसाय महाराष्ट्रातच करायचा असेल तर मराठी बोलणं अनिवार्य असणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी साहित्य परिषदेने कार्यालयांमध्ये मराठी शिकवण्याचे वर्ग घेण्याची तयारी दर्शवली. यावर सरनाईक यांनी त्यांचे आभार व्यक्त केले, परंतु अद्याप कुठलाही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. महाराष्ट्र राज्य सरकारने आज एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती, ज्यामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली की महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना मराठी बोलणं अनिवार्य असावं. यासाठी चालकांना काही वेळ दिला जावा अशी त्यांची मागणी होती. यावर आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी ऑटो टॅक्सी कामगार युनियनचे नेते शशांक राव यांच्याशी खास बातचीत केली आहे. पाहूयात. ऑटो टॅक्सी मॅन्स युनियनचे शशांक राव जे आहेत, सगळ्यात जुनी एखादी युनियन असेल तर ती ऑटो टॅक्सी मॅन्स युनियन आहे. शशांकजी, काय सांगाल, आज बैठक झाली तुमची परिवहन मंत्री बरोबर? 1 मे पासून म्हणजे परिवहन खात्याने जे त्यांचा निर्णय घेतलेला होता की 1 मे पासून रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांचं मराठी लिहिता आणि वाचता येतं का याची चाचपणी करणार, आणि ती चाचणी घेतली आणि ज्या लोकांना मराठी लिहिता आणि वाचता येत नाही अशांचे परमिट रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. आम्ही मुळात ते गैरकायदेशीर आहे आणि तो निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी केलेली होती. आणि कारण रिक्षा चालकांना व्यावहारिक मराठी आलं पाहिजे, आणि आमचं म्हणणं होतं की व्यावहारिक मराठी येण्याकरिता जे काही प्रशिक्षण असेल त्याच्यामध्ये युनियन स्वतः सहभाग घेईल, पण अशा पद्धतीने लिहिणं आणि वाचण्याचं जर तुम्ही घेतलं तर मोठ्या प्रमाणात लोकांचे परवाने रद्द होतील आणि त्यांची उपजीविका नष्ट होईल. आज त्याच अनुषंगाने मंत्री महोदयांनी बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये आम्ही युनियनची भूमिका मांडली, सविस्तर चर्चा झाली आणि आनंद आहे की सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्यामध्ये मंत्री महोदयांनी असं सांगितलेलं आहे की जे 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं जे मराठी लिहिता आणि वाचता येतं का याची जी चाचणी होणार होती ती आता होणार नाही, आणि साधारणतः 1 ऑगस्ट 15 पर्यंतची वेळ आहे, आणि त्यामध्ये व्यावहारिक ज्ञानाबद्दल एक छोटा सिलेबस म्हणजे त्यांचं तयार केलं जाईल आणि ते व्यावहारिक ज्ञान प्रदान करण्याचं प्रशिक्षण सुरू करण्यात येईल. आणि ते प्रत्येक ज्यांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसेल अशा रिक्षा आणि टॅक्सी चालकांना ते व्यावहारिक ज्ञान देण्यात येईल. आम्ही त्याचं स्वागत करतो, कारण हे मग आम्ही म्हणालो की जे काही प्रशिक्षण सुरू होईल त्याच्यामध्ये युनियन पूर्णतः सहयोग करेल, किंबहुना परिवहन खात्याच्या सहकार्याने आम्ही स्वतःहून युनियनच्या मार्फत सुद्धा ते जे काही करिक्युलम समोर ठेवतील त्या अनुषंगाने आम्हीही रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे प्रशिक्षण घेऊ. सर, उद्या पुन्हा एकदा वाहतूक विभागाची मीटिंग आहे प्रताप सरनाईकवर, तिथे काही निर्णय होणार आहे असं काही वाटतं? ते त्यांच्या बाकीच्या गोष्टींचे निर्णय होतील. त्यांना एक त्यांची काही वेगळ्या मोहिमे आहेत, काही सर्वेज आहेत, ते त्याच्यासाठी आहे. पण एकूण जो ब्रॉड निर्णय त्यांनी आज दिला तो या पद्धतीचा आहे, आणि जी कारवाई, ज्याची भीती सर्वच रिक्षा चालकांना होती, ती कारवाई केली जाणार नाही 1 मे पासून असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. सगळे युनियन एकत्र होते, कुठेतरी तो प्रेशर आणि दबाव असल्यामुळे हे सगळं झालं असं तुम्हाला वाटतं का? नाही, एकूणच रिक्षा चालकांची जी काही बाजू ज्यांनी कोणी मांडलेली आहे त्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी हा निर्णय घेतलेला आहे. हे होते शशांक रावजी. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील संघर्ष तीव्र झालाय.
मुंबईतील मेट्रो उद्घाटनाच्या सोहळ्यानंतर एकत्र आलेले हे दोन्ही नेते आता पुन्हा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात। विशेषतः नरेंद्र मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्या समर्थकांवर जागा हडपण्याचा गंभीर आरोप केलाय। या प्रकरणाच्या अनुषंगाने मेहता आज थेट कासारवडवली पोलीस ठाण्यात पोहोचले। त्यांच्याबरोबर कार्यकर्ते, नगरसेवक आणि महापौरांसह अनेक समर्थक होते। मेहता आणि यांनी भाईंदरपाडा येथील भोईर कुटुंबांच्या तक्रारीवरून सरनाईक यांच्यावर 1219 चौरस मीटर जागा बळकावण्याचा आरोप केलाय। कासारवडवली परिसरातील या कुटुंबांच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा दावा मेहता यांनी केलाय। मेहता यांच्या आरोपानुसार भोईर कुटुंबाच्या 2439 चौरस मीटर जमीन पंढरपूर कुटुंबासह सरनाईक यांच्या समर्थकांनी बळकावली। मेहता यांनी या प्रकरणावर सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। एका प्रकारे भूमाफिया प्रताप सरनाईकला वाचवायचं काम केलंय आणि त्यांच्या लोकांना वाचवायचं काम केलंय। परवा रात्री आयुष्यात माझा असं पहिल्यांदा झालं की 12-1 वाजता 100-150 लोक जाऊन JCB पोकलँडनी घरं तोडतात, झाडं पाडतात आणि फक्त जागा बळकावायची। या भूमिपुत्रांनी आपली जागा दिली नाही म्हणून असं बळजबरीने जागा घ्यायची, कब्जा करायचं, अशा प्रकारचं काम प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कंपनीच्या आणि त्याच्या लोकांनी केलेलं आहे। काल त्यांच्यावर FIR झाली, परंतु ते अटेम्प्ट टू मर्डर झालं। ज्या प्रकारे घाव एखादा माणूस मेला असता, अटेम्प्ट टू मर्डर झाला पाहिजे होता। 100 लोक त्यांच्याकडे येतात आणि त्यांना मारहाण करतात आणि भूमिपुत्रांची घरं तोडतात। त्यासाठी आज आम्ही आलोय। पोलिसांना सांगितलं अटेम्प्ट टू मर्डर घ्या आणि जे नावं ते देतील शेतकरी, जे त्यामध्ये दोषी असतील, मग सरनाईक असतील की इतर असतील, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांना आरोपी केलं पाहिजे आणि आपण इन्क्वायरी करा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून 12 मे रोजी मतदान होणार आहे। यानंतर विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांवर निवडणुकीत मोठी चढाओढ सुरू होईल। या निवडणुकीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। मिटकरी यांनी सांगितलं की विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी जय पवार यांना निवडणुकीसाठी पक्षाकडून पाठवावं। त्यांचा विश्वास आहे की जय पवार यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांची उणीव भरून काढण्याची क्षमता आहे आणि त्यांना विधान परिषदेत पाठवणं हे पार्टीसाठी फायदेशीर ठरेल असं मिटकरी यांनी म्हटलं आहे। मुंबईतील KM रुग्णालयाच्या नामांतरावर वाद उफाळला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीने मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सुचवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। या प्रस्तावानुसार ब्रिटिश काळातील KM रुग्णालयाचं नाव बदलून कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे। लोढा यांनी स्पष्ट केलं आहे की नवीन नावामध्येही KM हे संक्षिप्त रूप कायम राहील, परंतु या निर्णयाला ठाकरेंच्या शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवलाय। आमदार मिलिंद नार्वेकर आणि अजय चौधरी यांनी या बदलावर नाराजी व्यक्त केली असून नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली। अजय चौधरी यांनी या निर्णयाला विरोध करत मुंबई लोढाची झाली आहे असे आरोप केलेत। मंत्री लोढा यांनी विरोध करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना म्हटलंय की KM रुग्णालयाच्या नावाच्या बदलाला विरोध करणाऱ्यांनी खुलेआम सांगावं की त्यांना किंग एडवर्ड नावाचा आदर का करावा लागतोय असं लोढा यांनी म्हटलं आहे। 100 वर्ष KM रुग्णालयाला 100 वर्षाचा इतिहास आहे। KM रुग्णालयाचं नुकतेच शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून फार मोठा कार्यक्रम केला गेला। मुंबईमधनं नव्हे तर देशभरामधनं जगभरामधनं जे KM हॉस्पिटलमधनं जे डॉक्टर शिकून गेले, जे जगाच्या पातळीवर ज्यांनी नावलौकिक मिळवलं, असे सगळे डॉक्टर, त्याचे माजी डीन, मोठे मोठे सेलिब्रिटी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सगळे असे रोजच्या रोज अनेक लोक इथे शताब्दी महोत्सवानिमित्त येत होते। असं काय घडलं, त्या लोढाला उपरती झाली आणि एका दिवसामध्ये या रुग्णालयाचं नाव बदलून त्यांनी कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं देण्याचा एक प्रस्ताव दिला। त्या लोढांना काय मुंबईतली नाव बदलायची आहेत का? मुंबई गिळंकृत करायची आहे का? कारण हे ऐतिहासिक स्थळ आहे, ज्या किंग एडवर्डच्या नावाने त्या रुग्णालय ओळखलं जाते। आत्ताच आमच्या पराग चव्हाणांनी सविस्तर माहिती दिली। 1926 मध्ये त्यांनी जवळजवळ 7 लाख रुपये देणगी त्यावेळी दिली आणि ह्या रुग्णालयाच्या निर्मितीमध्ये फार मोठा वाटा त्यांनी उचलला, म्हणून त्यांचं नाव त्यावेळी दिलं गेलं। ही ऐतिहासिक वास्तू आहे। ऐतिहासिक वास्तूला दुरुस्ती करता येत नाही। ऐतिहासिक वास्तूची नावं बदलताना देखील फार मोठ्या प्रक्रियेतनं जावं लागते, पण ठराव आणायचा, तो मंजूर करून घ्यायचा, दादागिरी करायची, दबाव टाकायचा, असं मराठीमध्ये म्हण आहे।
मला मी ज्यावेळेस सकाळी उठलो तर मी विचार करत होतो की पुढच्या 5 वर्षामध्ये मुंबईकरांना अजून काय काय पाहायला मिळणार आहे. मंजूर झाला नाही. जास्तीत जास्त हिटलर पद्धतीने विरोधी पक्षांकडे पाहिलं सुद्धा नाही. आणि ही हिटलर पद्धत ही सगळ्याकडे देशापासून ग्रामपंचायतीपर्यंत चालू आहे. महानगरपालिकेमध्ये कुठलंच गोष्ट मुंबईच्या भल्यासाठी मांडूनही ऐकलं जात नाहीये. ही वास्तव आहे. आणि पत्रकार म्हणून किंवा मीडिया म्हणून हे तुम्हाला पण माहिती आहे. पुढे काय भूमिका असेल आता? पुढे प्रत्येक गोष्ट अशा पद्धतीने लॉ अँड ऑर्डर बदलण्याची, बिघडवण्याची ह्यांची मानसिकता असेल तर आम्ही त्या मानसिकतेला सामोरं जायला तयार आहोत. याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. कारण ही इमारत 1925ला आणि राजे एडवर्ड यांनी 7 लाखाच्या ह्याचं योगदान दिलेलं आहे. आणि त्या योगदानाच्या वेळेला या लोडाचा आजोबा कुठे होता, या लोडाचा पंजोबा, खापर पंजोबा कुठे होता ते विचारा. आज तुझ्याकडे पैसे जास्त झाले, नको नको त्या बिल्डिंगच्या माध्यमातून, तर तू पैशावर उडणार. अरे तुझ्यापेक्षा आम्ही खूप बघितलंय. मुळामध्ये तुझ्या ज्या इमारतींची जी नावं आहेत, ज्याला आपण म्हणतो ना अल्टामॉन, लोडा वर्ल्ड टॉवर, ट्रम्प टॉवर, आता ट्रम्पचा काय इथे संबंध, बेलेसिया, लोनोपिमो, लावणा सीताराम, राजाराम, कावेरी, सिंधू, सावित्री, रामनिवास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लाव ना नाव, भारत निवास, लाव नाव, आम्ही स्वागत करू तुझं. ते सगळं बरोबर का? तर तिथे त्या नावाने चांगली बिल्डिंग सेल झाली पाहिजे. आणि मुंबईच्या उरावर बसायला बाहेरून लोक आली पाहिजे. हे तुमचे उद्योग आम्हाला कळतायत. त्यामुळे कडाडून विरोध होणार. तुझा आजोबा आण, तुझा पंजोबा आण आणि तू पण ये, दाखवतो तुम्हाला. मुंबईतील पायधुनी परिसरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यात डोकाडिया कुटुंबातील 4ही सदस्यांचा मृत्यू झालाय. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या 2 मुली आयशा व झैनब यांचा या घटनेत समावेश आहे. शनिवारी रात्री या कुटुंबाने बिर्याणी खाल्ल्यानंतर रात्री 1:30 वाजता कलिंगड खाल्लं. काही वेळातच सर्वांनाच उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि त्यांची स्थिती झपाट्याने खालावत गेली. त्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने डॉक्टर कुरेशी यांना बोलावलं, जे घटनास्थळी पोहोचल्यावर सर्व कुटुंबीय बेशुद्ध अवस्थेत होतं. डॉक्टर कुरेशी यांनी तातडीने CPR उपचार दिले आणि 4ही जणांना रुग्णालयात हलवलं. मात्र उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या रक्तात ऍसिड पातळी अत्याधिक वाढली होती आणि त्याच कारणामुळे शरीरात विषारी घटक पसरला होता. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार या मृत्यूचं कारण कलिंगडामध्ये असलेल्या विषारी घटकांमुळे असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून तापमान उच्चांक गाठतंय, ज्यामुळे नागरिक हैराण झालेत. सध्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 44°C वर गेल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागपूर वेधशाळेने पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून प्रशासनाने नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. आज विदर्भातील तापमान 47°C पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात उष्माघातामुळे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय. 74 वर्षीय लक्ष्मण पाटील ST बस प्रवासादरम्यान अस्वस्थ होऊन काटोल बस स्थानकावर निधन पावले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहील, त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.